ओम ज्ञानदीप मंडळ, ऑरेंज आर्मी। नमस्कार, जय श्री राम दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मैं आया हूँ प्रभा देवी में ओम ज्ञानदीप मंडल इनका आज दहंडी प्रैक्टिस को शुरुआत होने वाली है। तो अभी अंदर जाएंगे आप और इस वीडियो के माध्यम से आपको उनके प्रैक्टिस का मैं पूरा वीडियो बताने वाला हूँ और काफ़ी मज़ेदार ऐसी प्रैक्टिस वीडियोस आपको इससे पहले भी मैं दिखा चुका हूँ, अपने जय जवान गोविंदा पदक, फिर आर्यन गोविंदा पदक, और आज हम देखने वाले हैं ओम ज्ञानदीप मंडल इनका दहंडी प्रैक्टिस की शुरुआत का वीडियो। तो चलिए आज के वीडियो को हम शुरू करें। पहिला दिवस सराव शेड्यूल चालू करत आहे। प्रमाणे यंदाही 8 टन लागले पाहिजे। सर्वांचा सांभाळ कर, कोणाला काही दुखापत न होता। बजरंग बली की जय श्री राम। अजून पहिल्यांदाच मी कुठेतरी शुभारंभाचं नाव पुढे लागलं। पहिलं मंडळ हे ओम ज्ञानदीप मंडळ आहे। वास्तविक आम्ही जेव्हा कबड्डी खेळायचो त्या कबड्डीच्या माध्यमातून जवळजवळ 90च्या नंतरपासून खूप नाव ऐकलेले कबड्डी क्षेत्रात, पेपर कटिंग्स वगैरे, नवागा पेपर वाचताना वगैरे, तर अभिमान वाटतो की अशा मंडळाला आज मी भेट दिली आहे। आणि आता राहिलं दहंडीचं पण स्पर्धेचं युग चालू झालं आहे। दहंडी सण खेळता खेळता आता आपण स्पर्धेच्या दिशेने आलो, म्हणजे जे साहसी खेळाकडे वळतोय। ते होत असताना मित्रांनो, तरी गोविंदा 2 महिन्यावर असला तरी आपण ज्या ग्राउंडवर येतोय त्या ग्राउंडवर सर्वप्रथम जे सर आहेत किंवा जे आपले कोच नाही सरच आहेत, आणि दुसरी गोष्ट जी आपण वॉर्मअपची प्रॅक्टिस करतो पहिली, त्या प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या, प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या। जर तुमच्या अंगात ताकद असेल, पायात ताकद असेल तर तुम्ही सर्वोत्तम थर लावू शकता।
त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक लक्षात घ्या की ग्राउंडवर व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही बघतो ना की बरीच मंडळ नाळ फोडतात, नाळ फोडले की पहिल्या दिवशी 5 आणि 7, 8 नंबर जे लावायचे लावतात आणि नंतर 2 महिने गायब होतात. का तर गटरले तर तशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. तर आपण एक चांगले, आता मी रोहित मला म्हणाला आणि आमचे जितू सर म्हणाले की 2009लाच त्यांनी 8 थर लावलेले आणि त्यानंतर काही गोष्टीमुळे थर लागत नव्हते, पण आता लास्ट इयरला तुम्ही 8 लावलात, उतरवलात. एक लक्षात घ्या की प्रत्येक एक खडतर प्रवास असतो. या खडतर प्रवासामध्ये कधी चढता काळ असतो, कधी उतरता काळ असतो, पण कुठल्याही गोष्टीला गहिरून न जाता आपण त्या गोष्टीत जर प्रामाणिकपणे जर काही करण्याचं ठरवलं तर ते योग्य दिशेने योग्य मार्गाने जर जायचं ठरवलं तर ते सगळं तर चांगलं होतंच. तर मला तुमच्या गोविंदा पथकाला शुभेच्छा द्यायच्या आहेतच, पण आता एक नवीन स्पर्धा आहे ती म्हणजे प्रो दहीहंडी. त्या प्रो दहीहंडीसाठी ज्या काय सूचना, ज्या काय अटी, ज्या काय नियम आहेत त्याची एक वेबसाईटवर कल्पना म्हणजे दिली जाते. तर मी रोहित सरांना ती साईट वगैरे पाठवलेली आहे. एक लक्षात घ्या की या 28ला प्रो दहीहंडीचं क्वालिफाईड राऊंड आहे. त्याच्या आधी तुम्ही चांगले थराची प्रॅक्टिस करा, 5 करा, 6 करा, 5 करा, 6 करा आणि नंतर 7 केलं तरी हरकत नाही. पण एक लक्षात घ्या की हे होत असताना ही गोष्ट टीम वर्कनेच होणार आहे. जर तुम्ही प्रत्येक खेळाडूंनी ठरवलं की मला जिंकायचंच आहे तर ती गोष्ट साध्य होऊ शकेल. तर मला अपेक्षा आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये जरी 50 पदकं उतरली तरी 16 मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल. कारण तसे खेळाडू नजरेत दिसतात, खेळणारे खेळाडू लगेच आपण ओळखता येतात. तर तुम्ही चांगले सर्वोत्तम खेळाडू आहात. तर तुमच्या गोविंदाला म्हणजे तुमच्या ओडीएम ह्या मंडळाला कुठेही न फसवता जर मैदानाला वेळ दिलात, घरचं तुम्ही 8 तास सुट्टी करून फॅमिलीला 1 तास वेळ द्या, काय प्रॉब्लेम नाहीये, पण 1 तास आपल्या मंडळाला द्या जेणेकरून आपला गोविंदा चांगल्या प्रकारे थर रचेल आणि त्याच पद्धतीने उतरेल जेणेकरून कुठलीही अपघात होणार नाही. तर माझ्या जयजन गोविंदा पथकाकडनं आणि आमच्या जोगेश्वर असनकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. ओडीएम गोविंदा पथक या मंडळाने आज या ठिकाणी या गोविंदा सराव शिबिराचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे. यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि या मंडळाला मी शुभेच्छा म्हणून आमचं निमंत्रण सुद्धा देतो. वरळी सागरी कोळी महोत्सव समिती हे दरवर्षीप्रमाणे वरळी नाक्यावर सराव शिबिराचं आयोजन करते आणि येणाऱ्या 17 ऑगस्टला ते सराव शिबिर असेल आणि त्या सराव शिबिराला आपण नक्की या याचं आमंत्रण मी या ठिकाणी देतो आणि 2 शब्द संबोधित येईल केला. खूप शुभेच्छा. खरं तर वैभवने सांगितलं की अशा पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी होतोय. माझं येणं अपेक्षित नव्हतं, पण इकडे आल्यानंतर मला जितकं प्रसन्न वाटतंय आणि जितकी ऊर्जा मिळाली आहे तुमच्या सगळ्यांकडे बघून, म्हणजे खरंच यासाठी या क्षणासाठी पण मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि येत्या काळात तुमचा सराव चांगला हो आणि जसं सरांनी आता सांगितलं की येणारा काळ जो आहे हा आव्हानाचा काळ आहे. या सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सर्व शक्ती तुम्हाला लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मागणी करेल की इकडे कुठे घर असेल तर माझ्यासाठी द्या, विकत घ्यायला तयार आहे. कारण का मला वाटतं मी कबड्डीच्या सामन्याला पहिल्यांदा इथे आलो होतो, त्यानंतर आज दुसऱ्यांदा इथे आलोय. मला असं वाटतं की मी माझ्या घरीच आलोय, की सगळी माझ्या घरची आहे. मला असं लांबचं वाटत नाही. खरं तर मी वरळी बेडीच्या इथे राहतो आणि आमची चाळ तुटणार आहे आता आणि चाळीतून आम्ही मोठ्या इमारतीत जाणार आहे. तर मी इकडे आलो माझ्या मित्रांना हेच सांगतो की काय करायचे आपल्याला मोठमोठ्या इमारती रिकावर, आपल्याला इकडेच कुठेतरी घर बघावं लागेल जेणेकरून आपली संस्कृती ही आपल्याला इकडे जपता येईल की तुम्ही जपताय. खरं तर एक पत्रकार म्हणून आम्ही आमचे जे सण उत्सव असतात ते आम्ही असे रस्त्यावरच साजरे करत असतो. कारण का कौलेच्या निमित्तानं आम्हाला आमच्या कुटुंबियांबरोबर फार कमी सण साजरे करायला मिळतात, पण असंच कुठेतरी आम्ही आमचा आनंद शोधत असतो. तुम्हाला वाटतं हिमांशू आणि त्याच्या सर्व मित्र परिवारामुळे हा आनंद मला इथे मिळतोय. कबड्डीचे सामने असू दे किंवा दहीहंडीची पथकं असू दे, मंडळ आहे जळगावात, आपण त्यांना फॉलो करत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढचा प्रोत्साहित होत आहोत. तर कृपया खूप आपलं मुलाचं सहकार्य आपल्याला इथे लाभलेलं आहे. जय जवान गोविंद पथकाचे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे सर, मी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक
गावडे याला पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळातर्फे खास भेटवस्तू म्हणून यांचा सत्कार करतायत मला महोत्सव ऑपरेटर रोहित रास्कर मी विनंती करतो अनिल कदम यांना शिवत असतात मला स्पोर्ट्स ऑपरेटर आपल्याबरोबर ओम ज्ञानदीप मंडळ यांचे कोच रोहित वारेकर आपल्याबरोबर आहेत. रोहित सर, यंदाचा जो तुमचा सराव आजपासून सुरू झालेला आहे, प्रो गोविंदासाठी तुमची काय तयारी आहे? सर, पहिलं तर मी आजच्या दिवसाचे मी सर्व बाळगोपाळांचे आणि सर्व उपस्थित आपले बंधू या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो ओम ज्ञानदीप मंडळातर्फे. सर, गेलं तर आम्ही गेल्या वर्षी जे 8 थर लावले हा आमचा स्वप्न होता, कारण का 2013 साली आम्ही पहिले 8 थर लावले होते. तरी त्याच्यानंतर आमचे 8 थर हे लागले नाही, काही सरावामुळे काही प्रॅक्टिसमुळे. तशीच एकंदर आम्ही 5 वर्ष याच्या आधी तयारी केली 8 थरासाठी. 7 थर आम्ही लावत गेलो, नवीन पोरं घडवली. त्यानंतर गेल्या वर्षी मुलांनी स्वतःहून बोलले आपल्याला 8 थर लावायचे आहेत, म्हणून आम्ही गेल्या वर्षी प्रयत्न नाही केले, आम्हाला 8 थर लावायचेच होते. आणि सर्वप्रथम म्हणजे आम्ही स्वतःच्या मैदानात रंगीत तालीम दिवशी 8 थरं लावले आणि दादर प्रभादेवीचं नाव मोठं केलं. तसंच झालं तर मी यावर्षी देखील सर आमचे सर्व बाळगोपाळ एकदम आनंदात आहेत. जो सरावाचा जो प्रारंभ असतो, सराव प्रारंभ, त्यासाठी सर्व बाळगोपाळ आनंदात आहेत. आणि सर्व बाळगोपाळ एकजुटीने आणि तो संघर्ष आणि तीच जिद्द घेऊन पुन्हा एकदा आम्ही या मैदानात आलेलो आहेत. आणि हा सर्व पोरांचा एकच विचार आहे, यावर्षी प्रो गोविंदा खेळायचा. तसं तर झालं तर सर, जे प्रो गोविंदामध्ये मिनिट्स सेकंड्स ज्या सेकंदामध्ये चढतात सर्व बाळगोपाळ, ते आता आम्हाला सराव करायचा आहे. आम्ही या दहीहंडीमध्ये सरावमध्ये प्रयत्न करीन आणि दादर प्रभादेवीचं नाव मोठं करीन. ओके. आता जे प्रो गोविंदामध्ये जो मिनिटाचा थरार असतो, त्या मिनिटामध्ये तुम्हाला थर रचायला तुम्ही कशी तयारी करणार आहे? आता सर झालं तर पहिलाच वर्ष आहे दादर प्रभादेवीमधून ओम ज्ञानदीप गोविंदा मंडळ हा उतरतो आहे प्रो गोविंद्यासाठी. पण आता आम्ही ही सुरुवात केलेली आहे, आम्ही थांबणार नाही आहे कुठे, पण आम्ही प्रयत्न करणार. आणि आमच्या सर्व पोरांच्या मनात जिद्द आहे आणि तो संघर्षसुद्धा करणार आणि मेहनतसुद्धा करणार. प्रो कबड्डी खेळण्यासाठी जी प्रॅक्टिस करू, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू, कमी सेकंदात उतरायची, कमी सेकंदात चढायची आणि उतरायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू. तसेच सर्व बाळगोपाळ एकजुटीने आहेत आणि आम्ही हे प्रयत्न करू. तर जितेश सर देखील आहेत. जितेश सर, तुमचं जसं कबड्डीत वर्चस्व आहे, कबड्डीचे प्रशिक्षक आहात तुम्ही, तर गोविंदात कशी काय तुमची मदत असते यांना? कशी आहे, मुलांमध्ये आमच्या एकजूट आहे. खरं तर आमचं जे मंडळ आहे ओम ज्ञानदीप मंडळ, ते आज 43-44 वर्ष या विभागात कार्यरत आहे आणि वेगवेगळे उपक्रम आमच्यातर्फे चालू असतात. त्यातलाच हा गोविंदा उपक्रम, हा दहीहंडी उत्सव. त्या दिवशी सर्वजण आम्ही एकत्र असतो आणि हा उत्सव साजरा करत असतो. त्यामुळे कसं झालं आहे, कबड्डी या खेळामुळे जेवढा स्टॅमिना असतो त्याचा भरपूर उपयोग आम्हाला, आमच्या बहुतेक मुलं कबड्डी खेळतात, त्याचा स्टॅमिनाचा उपयोग आम्हाला या गोविंदामध्ये थर रचण्यामध्ये होतो. कारण त्यामध्ये फिटनेस महत्त्वाचा आहे, एकजूट महत्त्वाची, जिद्द, चिकाटी. आणि आता कसं आहे, संघर्षाचं युग आहे. त्यामुळे आता जय जवान गोविंदा पथकाचे कोच या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं.